माझ्यासारख्या शिवसैनिकाला पुणे शहराचा शहर अध्यक्ष करायच्या वेळी बाळा कदम सारख्या त्यावेळेचा संपर्क प्रमुखाने पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्यावेळी संजय राऊतांक होती. माझ्यासारख्या शिवसैनिकाला गेले 20 वर्ष हडपसर सारख्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला कायम त्या ठिकाणी राखला होता आणि माझ्यासारख्या शिवसैनिकाला स्थायी समिती सदस्य पद असेल शहर अध्यक्ष पदासाठी 25 लाखासारखी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि 5 लाखाची एंट्री बी त्या ठिकाणी त्यावेळेस झालेली आहे. म्हणून मला अंडपिल्ल काढायला लावू नका. जे काय बेताल वक्तव्य संजय राऊतांनी नीलमताई गोरेवर केलेलं आहे ते नीलमताई गोरेचा अपमान नसून तर महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा अपमान आहे. त्यामुळे त्याचा जाहीर निषेध त्या ठिकाणी त्यावेळेसचे संपर्क प्रमुख होते बाळा कदम, त्याचे काही चेले होते. त्यावेळेस त्यांनी 25 लाखाची मागणी या ठिकाणी केली होती. 5 लाख रुपयाची बी एंट्री त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून काही गोष्टी स्थायी समितीच्या सदस्यपदासाठी काही नगरसेवकांना किती फंड द्यावा लागायचा या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. परंतु जे काय बेताल वक्तव्य या ठिकाणी संजय राऊतांनी महिलांवर केलेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी पुणे शहर शिवसेनेचे बघा त्यांना द्यावं लागलं नसेल पण बाकीच्यांना काय द्यावं लागलं असेल ते त्यांना माहिती. परंतु जे आमच्या संघ घडले ते आम्ही आता तुम्हाला सांगितलंय. म्हटलं नाही की मला आपण मर्सिडीज वगैरे द्यायला लागत होते मातोश्रीला, त्यांनी आमदार वगैरे होताना, हे काय तुम्ही त्याचं समर्थन करू? आमच्या सारख्याला मागितलं वरती नक्कीच मागितलेलं असेल ना. आज माझ्या सारख्या कार्यकर्त्याला मागितलं असेल तर काही शिवसेने ज्यावेळेस नगरसेवक होते गटनेते असलेले तुमचेच असताना त्याला कुठं पक्षाकडून काय मागितलं असेल. माझ्यासारख्या शिवसैनिकाला शहर अध्यक्ष स्थायी समिती सदस्य अशा अनेक शिवसैनिकांना मोठी मोठी पदं घ्यायची असं ना काही ना काही द्यावं लागायचं. म्हणून या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी आज जे काय वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध संजय राऊतांचा या ठिकाणी केलेला आहे.